टॉप हेडलाइन्सचे प्रस्तुत करता आहेत राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। आपण काँग्रेसमध्येच राहणार, महाराष्ट्राच्या सामान्य माणसांचा विश्वास संपादन करायचाय, लातूरमधील कार्यक्रमात अमित देशमुख यांचं वक्तव्य। सध्याचं राजकारण पाहून दुःख होतंय, राजकारणात वैयक्तिक टीका करू नका, सध्याच्या राजकीय परिस्थितीवरती रितेश देशमुख यांचं मत। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची दिल्लीत बैठक, राष्ट्रीय अधिवेशन संपल्यानंतर दुपारी होणार बैठक। सेल्फीचं प्रमोशन हे पंतप्रधानांनीच केलं म्हणत सुप्रिया सुळेंचं अजितदादांच्या टीकेला प्रत्युत्तर। राजकारण भातुकलीचा खेळ नाहीये, राजकारणात नाती नसतात, सुनेत्रा पवार निवडणूक लढवण्याच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। मनोज जरांगेंचा सरकारला पुन्हा अल्टिमेटम, सगेसोयऱ्यांसंदर्भात 20 फेब्रुवारीपर्यंत अंमलबजावणीची वाट पाहणार, अन्यथा 21 फेब्रुवारीपासून पुढच्या आंदोलनासंदर्भात रणनीती आखणार। उद्धव ठाकरेंचं मिशन लोकसभा, 22 आणि 23 फेब्रुवारीला बुलडाणा दौऱ्यावरती, तर बुलडाणा लोकसभा मतदारसंघात घेणार 6 सभा। शिंदेंसोबत गेलेला कचराच आमच्याकडे आहे ते शिवसैनिक, खासदार संजय राऊत यांचं एकनाथ शिंदेंना जोरदार प्रत्युत्तर। दक्षिण मुंबई, रत्नागिरी आणि पालघर मतदारसंघ भाजपकडे जाण्याची दाट शक्यता, भाजप तिन्ही मतदारसंघात आपला उमेदवार उतरवण्याची शक्यता। कमलनाथ आणि नकुलनाथ भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार, भाजपच्या व्ही.डी. शर्मांचा दावा। मराठा समाजानंतर आरक्षणासाठी धनगर समाजाचा एल्गार, अहमदनगरच्या चौंडीमधून निघणार धनगर आरक्षण दिंडी, उद्या आझाद मैदानात केलं जाणार उपोषण। दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांसाठी आंदोलक शेतकरी आणि सरकारमध्ये चर्चा होण्याची पुन्हा एकदा शक्यता। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।